लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलाय। लाडक्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त 18,000 रुपयांचा लाभ आता मिळणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी आता मिळणार। स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एका परिपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली। रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 18,000 जमा होणार असल्याची एक मोठी बातमी समोर येते। लाडक्या बहिणींनो, ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा होत असताना तुम्हीही दोन महत्त्वाची कामं पूर्ण केलेली असणं आता गरजेचं आहे। 18,000 रुपयांचा थेट लाभ तुम्हाला मिळणार, पण जर तुम्ही ही दोन कामं केली नाही तर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये देखील जाऊ शकतं। कारण की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात पार पडलेल्या एका बैठकीनंतर एक नवीन GR जारी करण्यात आलाय, ज्यामुळे ज्या महिलांचे अर्ज पेंडिंग होते, ज्या महिलांचे खाते ज्या हप्ते थांबले होते, त्या महिला अपात्र झाल्या होत्या, अशा सगळ्या महिलांना एकत्र लाभ देण्याची ही शेवटची संधी आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तुम्हाला आठवत असेल, रक्षाबंधन निमित्त नेहमी सरकार काही ना काहीतरी ओवाळणी देत असतं। तर यावेळची ओवाळणी तीच आहे। 18,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, तुमचं वय 21 ते 65 वयोगटामध्ये बसत असेल, तर तुमची 2 मिनिटं पुढं लक्षपूर्वक पहा, कारण की 18,000चा लाभ रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। यासाठी सरकारनं 12 बँकांची निवड केली आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं सहकारी आणि खाजगी बँकांची नावं आहेत। जेव्हा 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली होती, तेव्हा अनेक महिलांचे पात्र जे होते ते अपात्र करण्यात आले। काही तांत्रिक त्रुटीमुळे तर काही EKYC मुळे अक्षरशः महिलांचे हप्ते बंद झालेले आहेत। तर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विशेष बैठकीनंतर आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय की ज्या महिलांचे मागील हप्ते अडकले आहेत, तर त्यांची आता फेरपडताळणी पूर्ण झाली असून आता या सर्व बहिणींना एकत्रित 18,000 रुपयांचा हप्ता सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे। त्यासाठी महिलांना 2 महत्त्वाची कामं ताबडतोब करायला सांगितलेली आहेत। जर तुमचे मागचे हप्ते राहिले असतील किंवा पुढच्या हप्त्याची तुम्ही प्रतीक्षा करत असाल, तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे, कारण की सरकार 18,000 रुपयांचा लाभ महिलांना आता देणार आहे। ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये आता जमा होत असतानाच सरकारनं याला शेवटची संधी असं म्हटलंय। शेवटची संधी याला का म्हटलंय ते लक्षपूर्वक ऐका, कारण की मंत्रालयामधून जे DBT बटन जे आहे ते दाबलं जाईल, तेव्हा सिस्टीममध्ये फक्त त्याच अर्जांना मंजुरी देण्यात येईल ज्यांची कागदपत्र पूर्ण आहेत। आदिती तटकरे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ज्या महिलांच्या अर्जामध्ये कुठल्याही अडचणी नाही आहेत किंवा बँक खात्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नसतील, तर त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे। तर तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही 2 कामं केली नाही, तर तुम्हाला 18,000चा हप्ता मिळणार नाही। म्हणून सरकारनं या पडताळणी प्रक्रियेला शेवटची संधी म्हणून सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी दुपारी 1 वाजता तुमच्या खात्यामध्ये 18,000 रुपये जमा होणार आहेत। मंत्रालयानं निवडलेल्या 12 प्रमुख बँकांमध्ये ही वितरणाची प्रक्रिया आता पार पडणार। जेव्हा 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली, तेव्हापासून ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय, त्यांचे हप्ते काही कारणानं बंद झाले। काहींच्या आत EKYC बंद झाल्यात। अशा सर्व बहिणींना यामध्ये एक नवीन आणि शेवटची संधी मिळतेय। बरोबर दुपारी 1 वाजता रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या बँक खात्यात 18,000 जमा होणार आहेत। मंत्रालयानं 12 बँकांची यामध्ये निवड केलेली आहे। आता 2024ला जेव्हा योजनेची सुरुवात होईल, तेव्हा अनेक महिलांना प्रॉब्लेम झाला होता। त्यामध्ये अनेक महिलांना पैसे देण्यात आले होते, पात्रता फारशी चेक केली गेली नव्हती, पण आता त्यांची पात्रता चेक करण्यात आली, KYCची प्रक्रिया लावण्यात आली। KYC प्रक्रिया लावल्यानंतर अनेक महिला ज्या आहेत त्या अपात्र झाल्या, महिलांचे हप्ते बंद झाले आणि आता महिलांचा भरोसाच राहिला नाही की 1,500 रुपये येतील। पण जेव्हा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बोलतात, तेव्हा ते खरं असतं आणि त्यामुळेच महिलांना त्यांनी शेवटची अंतिम संधी दिलेली आहे। कारण की जेव्हा बटन दाबलं जाईल, तेव्हा खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होते। पण तुम्ही त्याआधी ही 2 महत्त्वाची कामं जर केलेली नसतील, तर तुमच्या खात्यात पैसे अजिबात येणार नाहीत। त्यामुळे आता पहा, सरकारनं स्पष्टपणे सांगितलंय की ताबडतोब ही 2 कामं एकत्र करून घ्या। त्यासाठी सरकारनं पुढची महत्त्वाची माहिती दिलेली आहे। आता जर तुम्हाला रक्षाबंधनला 18,000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल, तर इथून पुढची माहिती लक्षपूर्वक ऐका। आता पहा, यामध्ये जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल, तर तुमच्याकडे पिवळं कार्ड असेल तर महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे। ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जे काही नवीन परिपत्रक जारी केलंय, त्यानुसार आता 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या रेशन कार्डच्या श्रेणीनुसार थेट पात्रता यादी आता तयार केली जाते आहे। इतकंच नाही, तर ज्या लाडक्या
बहिणी योजनेचा फॉर्म भरला होता त्यांच्या आधार कार्डमधील माहिती जन्मतारीख या ठिकाणी तपासून एक नवीन डिजिटल श्रेणी बनवली जाते आहे। सरकारनं स्पष्ट केलंय की ज्या महिलांचे अर्ज या त्रुटीमुळे अडकले होते किंवा ज्यांच्या खात्यामध्ये पैसे येणं बंद झालं होतं त्या सर्व महिलांना मागील हप्त्यासह एकत्रितपणे 18,000 रुपये मिळवून देण्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्डची पडताळणी केली जाते आहे, ज्यामुळे तुमच्याकडे रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे। 18,000 रुपयाचा जो थेट निधी आहे महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी 6 सरकारी आणि 6 खाजगी बँकांची निवड केलेली आहे। तुमचं बँक खातं कोणत्या बँकेत आहे ही देखील महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये असणार आहे, कारण की यावेळेस सरकारनं मोठा बदल केला आहे। एकूण निधीपैकी 75% निधी हा खाजगी बँकांकडे ट्रान्सफर केला जाणार आहे आणि 25% निधी हा सरकारी बँकांमध्ये सोडण्यात आलेला आहे। सरकारी बँकांच्या सरोवरमध्ये येणारा ताण टाळण्यासाठी खाजगी बँकांच्या मजबूत डिजिटल तंत्रांचा वापर करून महिलांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी सरकार 75 आणि 25 असं सूत्र वापरत आहे। आता जर तुमचे बँकेचे खातं HDFC, ICI, ॲक्सिस यांसारख्या खाजगी बँकेमध्ये असेल तर तुम्हाला या वितरणचा सगळ्यात मोठा फायदा पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार आहे। लाडक्या बहिणीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सरकारनं रक्षाबंधनाचा दिवस निवडलाय। रक्षाबंधनाच्या दिवशी सरकार आता बरोबर 1 वाजता सर्व खाजगी आणि सरकारी बँकांचे DBT सर्व्हर ॲक्टिव्ह केले जाणार। मंत्रालयातून बटन दाबल्यानंतर एकाच वेळी लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हावेत, सर्व्हर डाऊन होऊ नये यासाठी सरकारनं विशेष IT आणि टेक्निकल टीम तैनात केलेली आहे। ही टीम दुपारी 1 वाजता बँकांच्या सर्व्हरवरती लक्ष ठेवून असणार आहे, परंतु ही जी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याआधी महिलांना 2 महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी शेवटची संधी दिली जाणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका। ही 2 कामं नेमकी कोणती आहेत आणि कुठं जाऊन करायची आहेत, अन्यथा 18,000 रुपयाला तुम्ही मुकाल। 2 कामांपैकी पहिलं काम हे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या लाडक्या बहिणींना करावं लागणार आहे। ते काम म्हणजे तुमचं बँक खातं आधार कार्डला लिंक करणं। पहा, आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असणं अत्यंत अनिवार्य करण्यात आलंय। त्यावेळी तुमची बँकेचं सर्व्हर ॲक्टिव्ह होईल तर त्यावेळेस तुमचा आधार कार्डच्या नंबरवर पैसे जातील आणि आधार कार्डला कुठला बँक खातं जोडलेलं आहे त्यावर ते पैसे जाणार। त्यामुळे आधार कार्ड आणि बँक खातं ॲक्टिव्ह आणि लिंक असणं गरजेचं आहे। दुसरं महत्त्वाचं काम आता त्या महिलांनी करायचं आहे ज्यांच्या खात्यामध्ये मधल्या काळात पैसे येणं बंद झालंय। या लाडक्या बहिणींची KYC प्रोसेस त्यांनी करून घ्यायची आहे। रेशन कार्डमधून म्हणजेच पिवळ्या किंवा रेशमी रेशन कार्डवर कुटुंबाची अट देखील पाहिली जाणार आहे। आधार कार्डवरील 21 ते 65 वयोगटाची खात्री पडल्यानंतर बंद पडलेले हप्ते तुमच्या खात्यात वर्ग केले जातील। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय की ही दुरुस्ती आता करण्यासाठी शेवटची संधी देण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचे बंद झालेले पैसे असतील तर ताबडतोब ही 2 कामं करून घ्या। सरकारनं रक्षाबंधनच्या दिवशी दुपारी 1 वाजता महत्त्वाच्या बँकांमध्ये निधी वर्ग केला जाणार आहे। आता 2 नियमानुसार पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात हे पैसे वर्ग होणार आहेत, त्यामुळे ताबडतोब महिलांनी ही माहिती लक्षपूर्वक ऐकायची आहे। आता यामध्ये सरकारी बँक आहे, काही खाजगी बँक आहेत, ज्याच्यामध्ये जर काही आपण खाजगी बँका बघायला गेलो तर HDFC बँक आहे, ICICI, त्यानंतर IDBI आहे। अशा विविध बँकांमध्ये पैसे वितरण होणार आहे। तसेच सरकारी बँक आहे तर त्या सरकारी बँकांमध्ये देखील पैसे वितरण याच्यामध्ये होणार आहे, ज्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्यानंतर IDBI बँक, तर अशा बँका आहेत ज्या नॅशनलाइज 12 बँक आहेत त्यांच्यामध्ये याचं वितरण या ठिकाणी होणार आहे। फक्त याचं वितरण ज्या जिल्हा बँका असतील, मल्टी क्रेडिट, मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी असतील तर अशा प्रकारच्या बँकांमध्ये याचे हप्ते त्या ठिकाणी जमा होणार आहे। आता जे 18,000 रुपयाचं वितरण आहे ते कशा पद्धतीनं होणार, या सगळ्या महिलांना होणार का, तर मागचे पैसे ज्या महिलांचे राहिलेले आहेत आणि त्या जर KYC मध्ये पात्र झाल्या, त्रुटी जर त्यांच्या काही सॉल्व्ह केल्या, त्यांचं आधार कार्ड जर ओके असेल तर मागचे सगळे खाते एकत्रित रक्षाबंधनच्या दिवशी देण्याचा सरकार विचार करत आहे। पण त्यासाठी तुम्हाला सगळ्या पात्रतेमध्ये निकषांमध्ये बसलेलं असणं गरजेचं आहे। त्यामुळे आता तुम्ही तुमचे खाते बँक किती आहे, आधी तुमची KYC झाली आहे का, आधार कार्ड लिंक आहे का, कमेंटमध्ये तुमची अडचण नक्की लिहा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा।